आपण बघूया अक्षय तृतीया का साजरी केली जाते, त्यामागे काय इतिहास आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. पहिला मुहूर्त असतो चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा गुढीपाडवा, दुसरा वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय तृतीया आणि तिसरा अश्विन शुक्ल पक्ष दशमी म्हणजे दसरा आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त असतो. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव व्रत ही केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहेत. या तिथीला परशुराम तिथी असेही म्हटले जाते. याच दिवशी पृथ्वीच्या संरक्षणासाठी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता. सूर्यवंशातील भागीरथ राजाने पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी सुद्धा कथा आहे. मला वाटतं या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन केल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितल्या असाव्यात. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे. श्रीकृष्ण अवतारात त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मुठभर पोहेच होते. तेच सुदामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले. याच दिवशी श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दान केले होते. या अक्षय पात्रातील धान्य कधीच संपत नव्हते. याच दिवशी श्री गणेशाने महाभारत लिहायला सुरुवात केली होती.